महायुतीच्या दोन आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच जुंपली आहे। सुरेश धस असूयेतून धनंजय मुंडेंना लक्ष्य करतायत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। अमोल मिटकरींच्या टीकेला भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले। माझ्या नादी लागू नका असा इशारा सुरेश धस यांनी अमोल मिटकरींना दिला आहे। वाल्मिक कराड यांच्यासोबतचे माझे संबंध मित्रत्वाचे आहेत अशी कबुली भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। तर कराड आणि मुंडे यांचं नातं कसं आहे हे ते सांगावं असं थेट आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आहे। उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली। भाजप आमदार सुरेश धस यांनी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे। बीड पोलीस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर धस यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मोर्चा निघणार आहे। या पार्श्वभूमीवर उद्या बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे। मोर्चात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे। बीडमधील मोर्चात जरांगे पाटील सहभागी होणार आहे। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। मराठा समाजाच्या वतीनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग आलाय। सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत। प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी सुद्धा करणार असल्याची माहिती आहे। बीडमध्ये ज्या घटना घडतायत त्याला गांभीर्यानं घेणं गरजेचं असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। नवीन एसपी यांना भेटून काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या असून त्यांची बदली होणं आवश्यक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। बीड हत्याकांडातील गुन्हेगाराच्या पाठीशी सरकार आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे। बीड हत्याकांडाचा आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। बीड सरपंच हत्येप्रकरणी आरोपी कुणीही असो सोडणार नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केले। तर दोषींना योग्य शिक्षा मिळेल असंही ते म्हणाले। बीड आणि परभणी प्रकरणी आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालणार नाही। आरोपींना योग्य ती शिक्षा दिली जाईल असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी साताऱ्यात रास्ता रोको करण्यात आला। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच परिषदेच्या वतीनं रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली। आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा त्यानंतर स्वबळाचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून घेतील असं विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्वबळाची चर्चा सुरू आहे यावर ते बोलत होते। सर्व पक्षाची कशी भूमिका राहील। पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलाय। मंत्रालयात जाऊन पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची सूत्र स्वीकारली आहेत। महायुतीच्या नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर पर्यावरण विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दुसरा कुठलाही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकाचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यावर त्या बोलत होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत। मोदी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील। दिल्लीतील जपानी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची मोठी रॅली काढण्यात येणार आहे। आदरपूर्वक नमन करता। इंदापूरमध्ये पाणी पुरवठा पाईपलाईनच्या जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती। मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जॅकवेलची मोडतोड झाली होती। त्यामुळे नगर परिषदेकडून पाईपलाईनची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बुलढाण्यातील देवपूर गावात ग्रामस्थांना पाणी टंचाई होती। नळयुक्त पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असूनही अद्याप ही योजना सुरू झाली नाहीये। त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांसह सरपंचानं पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण केलंय। चंद्रपूरच्या बल्लारपूर वन विभागानं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सारस पक्षी नामशेष होत असल्यामुळे त्याच्या अधिवास रक्षणासाठी जनजागृती करण्यात आली आहे। जळगावमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। मागील वर्षी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पीक विमे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीयेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याची मागणी करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नाशिकच्या देवळामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला।
परभणी हत्याकांड प्रकरणी आणि अमित शहा यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. तसंच अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नवी मुंबई सफाई कामगारांनी मनपा मुख्यालयावर मोर्चा काढलाय. मनपाच्या कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबई मनपातर्फे या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. शिर्डीत परभणीतील घटनेविरोधात आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायींनी मोर्चा काढलाय. काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी झाले. यावेळी अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय. सहकुटुंब त्यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या सर्व पूजांचे बुकिंग फुल झाले. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत पहिल्याच दिवशी भाविकांनी नवीन वर्षातील पहिल्या 2 महिन्यातील नित्यपूजा, तुळशी पूजा, पाद्यपूजा बुक केल्यात. या सर्व पूजांमधून समितीला 1,80,00,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. शिर्डीत साईबाबांच्या चरणी एका साई भक्तानं 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. साईबाबाच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला. सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तळ कोकणात वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झालंय. बदलत्या वातावरणामुळे आंबा तसंच काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. नंदुरबारमधील काकळजा परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलंय. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी तसंच सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. शरद पवार उद्या सकाळी दिल्लीला जाणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उद्या दिल्लीत अंत्यविधी पार पडणार आहे. त्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अनुपम खेर यांनी त्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाने एक उत्तम अर्थतज्ञ तसंच उत्तम पंतप्रधान गमावला अशी भावना खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नांदेडच्या विकासासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे असंही चव्हाण म्हणाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वेगळ्या प्रकारची क्रांती घडवली होती अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी अर्थतज्ञ म्हणून आपलं नाव कमावलंय अशा भावना व्यक्त करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले तसंच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी आरोपींना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला हिच्यासह सर्व आरोपींना कल्याण न्यायालयानं 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली. नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवत 15 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मागील 2 दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या बांगलादेशी नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्डसह मोबाईल जप्त करण्यात आले. हिंगोलीतील नागेशवाडी शिवारात 3 दिवसापूर्वी एका तरुणीचा मृतदेह सापडला. वैद्यकीय अहवालातून तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाहीये, त्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वाहनांच्या चोरीचं प्रमाण वाढलंय. जानेवारी 2024 पासून तर डिसेंबरपर्यंत वाहनाच्या चोरीचे 2000 गुन्हे दाखल करण्यात आले. तर यापैकी 1000 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे. नायलॉन मांजांमुळे जीवितहानी होत असल्यानं नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई होणार आहे. नायलॉन मांजा विरोधात येवला पोलिसांनी धडक कारवाई सुरू करत माळीपुरात छापे टाकले. पोलिसांनी केलेल्या कोमिंग ऑपरेशनमध्ये शफीक हुसेन शेख याच्या घरावर छापा टाकून नायलॉन मांजाचे 60 रीळ जप्त केलेत. तर अशा प्रकारे नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास पोलिसांनी माहिती देण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. नंदुरबारमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून या चोरट्यांना स्थानिक गुन्हा विभागानं अटक केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त केल्या.